पालघर जिल्ह्यातील कुडण नवापाडा परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या अवघ्या 24 तासात छडा लावत आरोपींना अटक करण्यात पालघर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। 25 मे रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास फिर्यादी दिनेश मको वय 63 वर्ष हे कुडण नवापाडा बस स्टॉप वरून जात असताना दोन अज्ञात इसम मोटरसायकलवरून आले। त्यांनी जबरदस्तीने फिर्यादी यांच्या गळ्यातील सुमारे 20 ग्रॅम वजनाचे आणि अंदाजे 1,20,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून तेथून पळ काढला। या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 304(2), 304(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तारापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला। या तपासादरम्यान पोलिसांनी दर्शन जांभेडकर वय 44 वर्ष आणि गणेश सुरेंद्र पाटील वय 45 वर्ष दोघेही राहणार पिंपरी पूर्व भंडाराळी तालुका जिल्हा पालघर यांना ताब्यात घेतल्यात आले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे 20 ग्रॅम वजनाचे 1,20,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली MH48 CW 0515 क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली। दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक बनसोडे करीत आहेत। या कारवाईत पोलीस अधीक्षक प्रवीण देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील आणि त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। अवघ्या 24 तासात जबरी चोरीचा गुन्हा उघड करून आरोपींना अटक करण्यात आल्याने पालघर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येते। द पोलीस न्यूज साठी अशरफ खान, पालघर।